नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, सोनिया गांधींनी आपले पुत्र राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्यासाठी अनेक प्रयत्न केलेले. अगदी त्या 2004 पासून सोनिया गांधी राहुल गांधींचं जे काही रॉकेट आहे ते लॉन्च करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतंय की आपला पुत्र या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. मग त्यांचा राहुल गांधींचं जे काही वागणं असेल, बोलणं असेल, या पद्धतीचा किंवा या गोष्टीचा किती परिणाम होतोय, त्यांची समज नासमज. पण राहुल गांधी आणि राहुल गांधींची ही गांधी नेहरू फॅमिली यांना असं वाटते की या देशावर राज्य करायचे तो फक्त केवळ आमचा अधिकार आहे. आम्ही या देशावर राज्य करतो. आम्ही या देशावर राज्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे आणि या खुर्चीवर, या देशाच्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार फक्त आमचा आहे आणि तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आम्ही खासदार, मंत्री, आमदार होण्यासाठी जन्माला येत नाही. आमच्या घरामध्ये पंतप्रधान जन्माला येतो, अशी यांची एक अंधश्रद्धा आहे. खरं तर काँग्रेस आणि काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, आपण त्यामध्ये जात नाही. पण राहुल गांधींची एक छबी पप्पूची झाली होती, त्याच्यावर अनेक करोडो रुपये खर्च केले. खरं तर काँग्रेसने याच्यावर अनेक गोष्टींचं मंथन केलं. काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारचं जे काही खर्च करतं किंवा काँग्रेसने राहुल गांधींच्या या सगळ्या गोष्टीचा परिणाम पक्षाचा किती गंभीर त्यांना अनेक राज्यांमध्ये भोगावा लागला. राहुल गांधी काल काय बोलतात, आज काय बोलतात, त्यांनाच त्यांचं समजत नाही. खरं तर एखादी गोष्ट बॅकफायर झाली त्याच्यावर वारंवार तीच बोलायची. तुम्ही अडाणी, अंबानी ह्या सगळ्या गोष्टीचा 2-2, 4-4 वेळा तुम्ही बोलून निवडणुकांवर कुठला परिणाम होत नसेल तर तुम्ही ती गोष्ट वारंवार बोलायला नाही पाहिजे. तीच गोष्ट बोलायची. मुद्दे काय आहे, तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहे. तुम्ही एखादा मुद्दा कॅश केला तर तो मुद्दा तुम्हाला किती परिणाम देऊन गेला, तुम्हाला लोकसभेच्या जागा किती देऊन गेला, या गोष्टीचा विचार तुम्ही करायला पाहिजे. निवड आपण तीच कॅसेट जर वारंवार वाजवत असू आणि त्याचा फायदा जर आपल्या पक्षाला कुठला होत नसेल आणि मग समोर जो काही भारतीय जनता पार्टी हा जगातला नंबर 1चा पक्ष आहे, आज त्यांची जी काही सदस्य संख्या आहे ही फार मोठी आहे. आता त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा एक हिरा मिळालेला आहे, एक मोठं संघटन आहे आणि नरेंद्र मोदींची आज देशामध्ये बरोबरी नाही आहे. आणि नेहमी भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचीच चर्चा व्हावी. आता तुलनात्मकदृष्ट्या लोक चर्चा करतात, नरेंद्र मोदी कुठे, राहुल गांधी कुठं. नरेंद्र मोदींचं ज्ञान, राहुल गांधींचं ज्ञान. आता राहुल गांधी म्हणजे बालिश बुद्धी, बालक बुद्धी अशी परिस्थिती आहे राहुल गांधींची. राहुल गांधी आज काय बोलतात, उद्या काय बोलतात, कुठं काय बोलतात, कधी काय बोलतात, संसदेत काय बोलतात, बाहेर काय बोलतात, पत्रकारांशी काय बोलतात. कधी कधी पत्रकारांना त्यांची जात विचारतात, पत्रकारांना एकदम खालच्या दर्जाची वागणूक सुद्धा कधी कधी देतात. आणि कोणालाही भेटायचं, कधीही भेटायचं, काहीही बोलायचं. देशाच्या पंतप्रधानाला अगदी
खालच्या भाषेत बोलायचं, जरी तुम्हाला ती व्यक्ती आवडत नसेल, पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, तुम्ही नरेंद्र मोदींचा अपमान नेहमी करायचा, त्यांना लोक काठीने मारतील असं बोलायचं। मग आता पंतप्रधान भविष्यात कोण होईल कोण होणार नाही हा तर सगळा भविष्याचा प्रश्न आहे, पण आपण काय करतो याची काळजी आपण घेतली पाहिजे। आता सोनिया गांधींचा विषय, सोनिया गांधींनी हे सगळं रॉकेट लॉन्च करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला, पण हे राहुल गांधींचं जे काही अनगाइडेड मिसाइल अनेक वेळा फेल झालेले। मग आता काँग्रेसने त्याच्यावर खर्च केले, मग काँग्रेसची काही भारत जोडो यात्रा असेल, एक यात्रा असेल, 2 यात्रा असेल, याच्यामध्ये अनेक जो काही करोडो रुपयाचा चुराडा काँग्रेसने केला। थोडीफार प्रमाणामध्ये राहुल गांधींची जी काही पप्पूची जी छबी आहे, प्रतिमा झाली होती, ही थोडीशी निवळायला सुरुवात झाली आणि त्यातून असं वाटायला लागलं की नाही राहुल गांधी एक गंभीर राजनेता राजकारणी तयार होतात, ते पुढे जाऊन ते देशाचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात, नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतात, अशा प्रकारचं थोड्याफार प्रमाणामध्ये असं वाटलं होतं। खरं तर 2014 असेल किंवा 2019 असेल, आता हे लोक 44, 53, 54, 52 जागा आणि 2024 मध्ये 99 वर आले, तर यांना असं वाटलं की आम्ही नरेंद्र मोदींना हरवलंय। म्हणजे इतका अहंकार, जो अहंकार स्वतःचा पराभव तिसऱ्यांदा झालाय। खरं तर काँग्रेस या देशामध्ये तिसऱ्यांदा हरली आणि हे लोक म्हणतात की नरेंद्र मोदी हरले। म्हणजे ही बालिश बुद्धी, पप्पूची बुद्धी ही परत परत राहुल गांधींवर हावी होते। खरं तर काही लोक या गोष्टीचा फायदा घेतात, तोटा घेतात, ह्या आपल्याला याच्यामध्ये काही त्या पडायचं नाही। काँग्रेसचं असं म्हणणं आहे की राहुल गांधीची जी काही पप्पूची छबी आहे ती पप्पू जे भारतीय जनता पार्टीने बनवलं आणि भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की पप्पूची छबी ही राहुल गांधींचीच देण आहे, राहुल गांधीच पप्पू वागतात, कुठेही काही बरळतात। आता पाठीमागे तर एक 5-6 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कुठंतरी काहीतरी इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकलूंगा, क्या इथे असं काहीही बोलायचं, बराळायचं, कुठेही काहीतरी बराळायचं। आता हरियाणाच्या जी काही निवडणूक आहे याच्यामध्ये काहीतरी त्यांना कोणीतरी त्या उड्डाणी जिलेबी खायला घातली। आता या माणसाने याच्या आयुष्यामध्ये कधी जिलेबी खाली का नाही? आता आपण प्रत्येक गल्ली बोळामध्ये हलवायाचं दुकान बघतो आणि तो हलवाई आपली मोठी कढई घेऊन त्याच्यामध्ये राऊंड अँड राऊंड जिलेबी काढत असतो आणि प्रत्येक शहरात एखादा असा पॉइंट असतो की त्या हलवायाची जिलेबी खूप प्रसिद्ध असते। आता गल्ली बोळात तर असतेच, यात्रेत असते, या सगळ्या हॉटेलांमध्ये जिलेबी मिळते। आता राहुल गांधींनी कधी जिलेबी खाली होती की नाही खाली होती, मग त्यांना जिलेबी खायला मिळाली। मग आता त्यांनी त्या प्रचार याच्यामध्ये प्रियंका गांधींना ट्विट केलं, मग सांगितलं की मी खूप जगातली गोड जिलेबी खाल्ली आणि तुला पण मी एक डब्बा घेऊन येतोय, तुला पण ती आवडेल। खरं तर यामध्ये असं काय विशेष आहे? आता या गोष्टीचं भांडवल जर रोजगारासाठी राहुल गांधी करत असेल तर हा किती शुद्ध मूर्खपणा आहे। आता हे राहुल गांधी म्हणतात की याचं फॅक्टरी व्हायला पाहिजे, फॅक्टरीत जिलेबी तयार व्हायला पाहिजे, मग ती दुनिया व्हायला पाहिजे। आता जिलेबीचं तसं पाहिलं तर आयुष्य किती,
जिलेबी काढल्या किंवा तयार केल्या ती गरमच खायची असते आणि जर फॅक्टरीत तुम्ही तयार करीन त्याचा जो काही एक्सपोर्ट तुम्ही जर करायला गेले तर त्या जिलेबीची वाट लागेल। आणि अशा प्रकारच्या कल्पना जर राहुल गांधींच्या डोक्यात येणार असतील आणि राहुल गांधी देशाच्या पंतप्रधानांना ज्ञान शिकवणार असतील, खरं तर जे काही भजे किंवा पकोड्यावर पंतप्रधान कधीतरी रोजगाराच्या बाबतीत बोलले होते, तर त्याच्यावर या लोकांनी अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले, अनेक वेळा पंतप्रधानांचं मजाक केलं, पंतप्रधानांची टवाळी केली। आणि ह्या जिलेबीच्या बाबतीत खरं तर ते जे काही हलवाई वगैरे ते जे काही जिलेबी काढणारे असतील ते सुद्धा डोक्याला हात मारून घेत असतील की हा देशाचा पंतप्रधान व्हायला निघालाय आणि हा जिलेबी आता एक्सपोर्ट करायला निघालाय। त्यांना असं माहीतच नाही की ही जिलेबी हे म्हणतात ते नाही त्याचं कंपनी काढायला पाहिजे आणि त्याला मग 20,000 लोक कामाला लागतील, कुठं 50,000 लागतील, मग दुनिया लागेल, मग त्याचा एक्सपोर्ट करायचा, अमेरिकेत पाठवायची, जपानला पाठवायची, इंग्लंडला पाठवायची। आता जिलेबी हा एक स्वीट आयटम आहे आणि तो गरम गरम खायचा असतो, तो गार झाल्यावर त्याची फार गाळ तयार होतो। तेव्हा ज्या लोकांनी राहुल गांधींना कधीतरी ही जिलेबी सुद्धा माहीत नसलेली खायला दिली, खरं त्यांनी या जिलेबीचा अभ्यास करावा आणि जिलेबी नेमका प्रकार काय आहे, आपल्याला देशाची भौगोलिक परिस्थिती काय माहिती आहे काय नाही। तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा, कुठेही तुम्हाला जिलेबी मिळेल आणि ही जिलेबी म्हणजे काही अशी न मिळालेली वस्तू नाहीये, पण राहुल गांधींनी ती 50, 52, 54च्या वयामध्ये जिलेबी खाली। खरं तर सोनिया गांधींनी यांना लवकर खायला द्यायला पाहिजे होती आणि हे म्हणतात की नाही अख्ख्या जगामध्ये याचा व्यापार होईल, दुनिया होईल आणि मग भारताचा ग्रोथ वाढेल, अशा पद्धतीचं हे अनगाइडेड मिसाईल देशाला नकोय। पण आता काँग्रेसला या सगळ्या अनगाइडेड मिसाईलची सवय झाली आणि मग प्रियंका गांधींनी म्हणायचं की माझा भाऊ पप्पू नाहीये। खरं तर या सगळ्या गोष्टी किती वेळा बोलून झाल्या, अनेक लोक काँग्रेसचे सुद्धा अक्षरशः बोलतात की राहुल गांधींमुळं काँग्रेस मातीत गेली। काँग्रेसचे अनेक किंवा राहुल गांधींचे सल्लागार असतील ते सॅम पित्रोदा, ते त्यांना काय सल्ले देतात आणि काय देत नाही ते सुद्धा म्हणाले की राहुल गांधींची पप्पूची जी काही प्रतिमा आहे ती सुधारली, आता राहुल गांधी पप्पू राहिले नाही। तेव्हा आता राहुल गांधी पप्पू राहिले नाही तर त्यांना ही जिलेबी खाल्यामुळं त्यांची पप्पूची प्रतिमा परत आली असं वाटतंय। राहुल गांधींची ही पप्पूची प्रतिमा परत आल्यामुळं भारतीय जनता पार्टीला नक्कीच आनंद झाला आहे, पण काँग्रेसला बाकी याचा पस्तावा होईल, कारण गंभीरच काय बोलायचं नाही। देशाच्या बाहेर गेलं तर देशाची बुराईच करायची, देशाच्या बाबतीत चांगलं कधी बोलायचंच नाही, भारताच्या बाबतीत कधीतरी कुठेही वाईटच बोलायचं, देशाच्या पंतप्रधानाला कुठेतरी गेलं का शिव्याच घालायच्या। याच्यापेक्षा ह्या माणसाच्या डोक्यामध्ये किडा नाहीये आणि अशा माणसाला स्वप्न पडतात की देशाचं पंतप्रधान व्हायचे केवळ घराणेशाहीमुळं, आणि ही घराणेशाही लोकांनी मोडीत काढली पाहिजे, नाहीतर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।